हाय फॅम, कसे आहात सगळे? तुमच्या वॉर्डरोब मध्ये इतका इतिहास, इतका स्वॅग आहे का? आज मी आणलाय पेशव्यांच्या काळातील ट्रेंड, जो आजही आहे नंबर 1. हो, मी अशा साडीबद्दल बोलतेय जी आहे पेशव्यांची आवड आणि आज आहे महाराष्ट्राची शान, नारायणपेठ साडी. हिस्ट्री क्लास बट लेट्स मेक इट फॅशन. गोष्ट आहे 1630ची. नारायणपेठ तेलंगणा येथून सुरू झालेला हा प्रवास मराठा साम्राज्यामुळे महाराष्ट्राच्या सोलापूरपर्यंत पोहोचला. ही साडी म्हणजे हिस्ट्री ऑन हँडलूम आहे. ही साडी म्हणजे टाइमलेस ट्रेंडचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. डिटेल्समध्ये खरी मजा म्हणजे साडीचा एक रंग आणि बॉर्डरचा एकदम कॉन्ट्रास्ट कलर, म्हणजे मॅचिंगची चिंताच नाही. प्रो टिप: या साडीची खरी ओळख आहे हिचे रुद्राक्ष बुट्टे. छोटे, नक्षीदार आणि मोत्यासारखे बुट्टे साडीला रॉयल वाईब देतात. यावरचं नक्षीकाम आय कॅचिंग आहे बॉस. ही साडी काही फास्ट फॅशन नाहीये. ही साडी म्हणजे प्युअर हँडलूम मॅजिक आहे. ही साडी हाताने विणली जाते. डिझाईन, धाग्यांना रंग देणं आणि मुख्य म्हणजे जरीचे धागे वापरून बॉर्डर तयार करणं. आता हे बघा, इकडची बॉर्डर लाईन. विणकराची सगळी मेहनत आणि सगळं प्रेम यात आहे. तुम्हाला लाईट आणि कम्फर्टेबल साडी हवी आहे, मग कॉटन नारायणपेठ निवडा. म्हणजे ऑफिस वेअरसाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला कार्यक्रमात चमकायचंय, मग जरी प्लस सिल्कची नारायणपेठ घ्या, एकदम परफेक्ट. आउटफिट ऑफ द डे टिप देऊ: नारायणपेठ ही साडी पारंपरिक दागिन्यांबरोबर खूप सुंदर दिसते. इतक्या सुंदर साडीला तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकणार का? नो वे. ही साडी फक्त ड्राय क्लीन करायची आणि त्या प्लास्टिकच्या कव्हरमध्ये गुंडाळून ठेवू नका आणि तिला गुदमरवू नका. त्याच्यासाठी फक्त छान सुती कापड घ्या, त्याच्यात ती गुंडाळून ठेवा, म्हणजे ती कायमस्वरूपी टिकेल. नारायणपेठ साडी हे फक्त कापड नाही, तो आपल्या संस्कृतीचा एक बोलका ठेवा आहे. कधी ट्राय करताय तुमचा नारायणपेठ लुक? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या भागात. तोपर्यंत स्टे क्यूट, स्टे पारंपरिक, स्टे महाराष्ट्रीयन.